हाय, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहे सुक्या जवळ्याची चटणी. तर त्यासाठी आपण जवळा साफ करून तो मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा. मग भाजल्यामुळे त्याचा जो उग्रस वास असतो तो कमी होतो. मग गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, कढीपत्ता टाकायचं, एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 2 उभ्या चिरून मिरच्या घालायच्यात. त्याच्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो थोडासा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, एक चिकन मसाला, थोडासा चिकन मसाला यूज करायचा. चिकन मसाल्याने खूप छान टेस्ट येते, खूप छान भाजीला चव येते. त्याच्यानंतर धना पावडर टाकायची, हळद टाकायची आणि त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचा. तो हलकासा मऊ होईपर्यंत परतायचा. मी थोडासा मॅगी मसाला यूज केला आहे, माझ्याकडे होता म्हणून मी यूज केला आहे, कारण मला तो जास्त जेवणामध्ये आवडतो. मॅगी मसाला खूप छान टेस्ट येते त्याने. आणि मग जो आपण जवळा भाजून घेतला आहे तो आपण त्याच्यामध्ये धुवून घेऊन टाकायचा आणि मग त्याला 2 मिनटं हलवायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारून झाकण ठेवून 5-10 मिनटं तो तसाच हलका स्लो गॅसवर